हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? सो चला आता मी मॉर्निंग बॅच करून आलेली आहे. घरी येताना छानपैकी मस्त एकदम मासे आणलेले आहेत आणि आता मासे बनवायचे आहेत. त्याआधी ना थोडी घराची आवरावर चालू होती आणि दर्शन आत्ता जस्ट थोडा खाली गेलेला आहे. तर मी म्हटलं की चला ब्लॉगला पण सुरुवात करूया, कारण आता मासे वगैरे बनवायचे आहेत, धुवून वगैरे घ्यायचे आहेत. आणि आज मेन तर नम्रता नाही आहे, नाहीतर मी आल्याबरोबर मासे आणलेले असेल ना की नम्रता लगेच साफ करायला घेते, मस्त एकदम स्वच्छ करून धुवून वगैरे मला देते आणि नंतर मग मी स्वयंपाक करते. पण आज ती नेमकी नाही आहे. तिला यायला आता मला वाटतं 2:30-3 तर वाजतील आणि तोपर्यंत क्लासचा पुन्हा वेळ होईल. मग मला जायचं आहे. मग त्यावेळेला कदाचित ती आली तर डायरेक्ट तिथे येणार, मग जेवून वगैरे नाही तर नंतर येणार. म्हणजे तिचं जसा वेळ असेल ना त्या अकॉर्डिंग ती मॅनेज करेल. तर चला आता ना पहिला सगळ्यात आधी फिश चांगले धुवून घेते. आणि माझा विचार आहे की आज ना फिशबरोबर मी बाजरीचं पीठ दळून आणलेलं आहे, तर मस्त एकदम बाजरीच्या भाकऱ्या बनवेन आणि फिश बनवेन. आता मी कोळंबी आणि सुरमई दोन्ही आणलेले आहेत. त्यातली आता एखादीच बनवणार आहे, बाकीची स्वच्छ करून मी फ्रीजमध्ये ठेवेन. म्हणजे नंतर मला दुसऱ्या वाराला कधी बनवायचं असेल तर होईल, किंवा संध्याकाळी जर पुन्हा करायचं असेल तर त्यावेळेला मला होईल. तर मी काय करते, ॲट अ टाईम ना आणताना असं थोडं चांगलं मिळालं, व्यवस्थित मच्छी असेल तर मी लगेच घेऊनच येते. सो सगळं स्वयंपाक करायचं आहे आणि वेळ आता ना घड्याळात पाहिले तर 12:30 झालेले आहेत. सो मला आता सगळं करेपर्यंत खूप वेळ जाणार, कारण सगळी भांडी वगैरे आवरायची होती, सगळी मांडून घेतली आणि थोडे कपडे वाळत घालायचे होते, ते सगळं करून घेतलं आणि त्यानंतर आता कामाला सुरुवात. खरं तर सकाळीच झालं असतं एवढं काम, पण थोडासा आळस झाला. पाणी भरून झालं, मशीन लावून झाल्यानंतर जाऊन अशी जरा झोपली आणि मस्त गाढ झोप लागलेली मला. आणि नंतर उठली आणि मग पटापट क्लासला जायचा उशीर झालेला. आंघोळ पाणी वगैरे केलं, नाश्ता केला, मस्त डोसे वगैरे बनवले. नमालासुद्धा डब्यामध्ये डोसा दिला, दर्शनला नाश्ता बनवून ठेवला आणि मी झटपट क्लासला गेली. तर चला आता आपण सुरुवात करूयात, कारण ना मला मग पुन्हा उशीर होईल. तर हे पहा 2-2 पिशव्या आहेत आणून ठेवलेल्या. तर सुरुवात करते आता. तर आता कोळंबी जेव्हासुद्धा मी साफ करते ना, त्यावेळेला छोट्या कोळंबी असेल ना तर मी डायरेक्ट ते पूर्ण क्लीन करते. पण जर मोठी असेल ना साईजमध्ये तर ते पूर्ण क्लीन न करता ना मी काय करते की वरचा भाग जो आहे ना तो तसाच ठेवते, फक्त पुढचं त्याचं डोकं काढून घेते आणि मग कैचीने अशा प्रकारे कट करून आतमध्ये जे काळं असतं ना ते सगळं काढून घेते. तर याच्याने काय होतं की रश्श्यामध्ये ना बनवलेली कोळंबी ही अगदी खेकडा जसं आपण खाताना चविष्ट वाटतो ना त्या प्रकारे चव वाटते आणि तो डिफरन्स ना आपल्याला कळून येतो. त्यानंतर आता स्वच्छ मच्छी धुवून झालेली आहे आणि आता हाताला वास येऊ नये, कारण मच्छीचा वास जो असतो ना तो उग्र वाटतो आणि तो जात नाही. तर अशा वेळेला हातामध्ये थोडं मी मीठ घेतलेलं आहे आणि मीठ आता मी चांगलं हाताला पूर्ण चोळून घेईन आणि त्यानंतर धुवून काढेन. आपल्याकडे जर लिंबू असेल ना तर लिंबू घातला तरीसुद्धा खूप अगदी म्हणजे अजून जास्त चांगला इफेक्ट येतो आणि मस्त हाताचा पूर्ण स्मेल निघून जातो आणि निवांत वाटतं. नाहीतर ना काही वेळेला जेवण वगैरे झालं किंवा आपण बसलो पण असेल आणि हात जवळ आला आहे की वाटतं असं की थोडासा स्मेल येतो आहे. तर तुम्ही पण एकदा लिंबू आणि मीठ याच्याने हात धुवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की काय तुम्हाला त्याचा इफेक्ट वाटला. तर ते झालंच. आता तुमची कमेंट जशी आलेली त्याबद्दल आता उत्तर मी देते. तर मला विचारलेलं की जसं मला ना दम्याचा त्रास होत होता, तर आता मी माझे व्हिडिओ बघून त्यांना कळलं की मला आता बरं आहे. त्यावरून त्यांनी प्रश्न केलेला की तुम्ही काय केलं? तर मी सांगेन ॲक्च्युली मला असं दमा म्हणून नव्हता, तर मला ना ॲलर्जीचा त्रास व्हायचा. काही खाण्यामध्ये वस्तू आली किंवा मग मी रात्रीच्या वेळेला दूध वगैरे घेतलं तर या सगळ्या गोष्टींची मला ॲलर्जी व्हायची आणि त्यामुळे मग काय व्हायचं की मला कफाचा त्रास व्हायचा. कफ झाल्यामुळे मग मला नेक्स्ट डेला असं अगदी चढल्या, म्हणजे माझं 3ऱ्या माळ्यावरती घर असल्यामुळे मग 3 माळे जेव्हा मी चढायची वगैरे तर मला अगदी भरून यायचं असं. मग अशा वेळेला ना मी न्यूरोथेरपीची ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्याचा मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे की न्यूरोथेरपी म्हणजे ॲक्च्युली काय असते. तर ती ट्रीटमेंट मी घेतलेली आहे आणि कधी कधी मला असं काही जाणवलं ना तेव्हा पुन्हा मी जाते आणि ट्रीटमेंट घेते. टचवूड की माझ्या घराजवळ आहे म्हणून मला त्याचा चांगलाच फायदा होतो. तर त्यानंतर ना एक आयुर्वेदिक गोळ्या आहेत त्यासुद्धा मी सध्या आता घेत आहे, म्हणजे 2-3 डबे मी संपवले. त्यानंतर अजून एक पदार्थ म्हणजे मी जेठी मध जे आहे ना ते घशासाठी चांगलं असतं आणि आपलं
कफ वगैरे असतो ना तोसुद्धा म्हणजे बरा असतो आपला. त्यासाठी मी जेठी मधाची पावडर आणून ठेवलेली आहे, ती मी घेते. दालचिनीची पावडर आहे, तीसुद्धा थोडी थोडी मी कधी कधी घेते. तर असं ना आयुर्वेदिक उपचारसुद्धा मी करत असते. आणि कधी काय जास्त वाटलं मला असं तर दालचिनी, लवंग, इलायची, काळी मिरी, त्यानंतर मग जेठी मधाची पावडर आणि इतर तमालपत्र आहे आणि अद्रक, त्यानंतर त्याच्यामध्ये तुळशीची पानं, हे सगळं काही घालून ना मी एकत्र त्याचं मस्त काढा बनवून घेते. त्याच्यामध्ये मी गवती चहा घालते, थोडा गूळ घालते आणि अगदीच म्हणजे अगदी चिमूटभर असं ना त्याच्यामध्ये मी चहापत्ती घालते आणि गाळून घेतल्यानंतर त्यात चिमूटभर मी मीठ घालते आणि ते घेते. त्याच्याने सुद्धा ना खूप बरं वाटतं. तर अशा गोष्टींना उपाय म्हणून आपण घरच्या घरी करायला हवा आणि रात्रीच्या वेळेला हे पेय आपण घेतलं ना जर तर खरंच फरक पडेल. तर ट्राय करा. सो चला, आता मासे जे आहेत ना एक्स्ट्राचे त्यांना मी हळद आणि मीठ लावलेलं आहे आणि छान आता ते मिक्सर म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून देते मिक्स करून, म्हणजे जेव्हा मला आता नेक्स्ट टाईम बनवायचं आहे वाराला तर मी यूज करू शकते. आणि आता एकीकडे माझा रस्सा पण फोडणी करून झालेला आहे. आधी मी भरपूर वेळा रश्श्याची दिलेली आहे रेसिपी, त्यानंतर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सुद्धा मी अपलोडच करते, त्यामुळे मी आता काय स्पेशली दाखवलं नाही. आणि नाही, या ताईंच्या प्रश्नाचं उत्तर देणं मला जास्त गरजेचं वाटलं, कारण कोणालाही त्रास होत असेल ना की त्यांच्यावरती काय निदान आपण काढू शकतो, उपाय काढू शकतो, ते खूप महत्त्वाचं असतं. सो आय होप की तुम्हाला या गोष्टीचा खरंच फायदा होईल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला फरक वाटला तर मला कमेंट करून सांगा. आणि ते पहा, आपल्या झाडाला खूप छान असं मस्त फूल आलेलं आहे आणि एव्हरीडे झाडाला 1-2 फुलं आलेली असतात, कारण मी झाडांना ना छान एकदम मस्त असं पाणी घालते, जे कडधान्याचं निघतं ना ते. तर चला, आता बघा इथे ही पुस्तकं मी घेऊन आलेली आहे आज क्लासहून येताना, कारण मुलांना 9च्या मुलांना ट्रिग्नोमॅट्री शिकवायचं आहे आणि कॉन्सेप्ट नाव जरा मुलांना शिकवताना कसा इझी होईल, त्यांना लवकर चांगल्या प्रकारे कसं कळेल हे मला पाहायचं होतं. कारण मुलांच्या मनात ना ट्रिग्नोमेट्री म्हणजे एक भीती अशी निर्माण झालेली असते की बापरे हा विषय खूप कठीण आहे, म्हणून मुलं ना काय करतात, ट्रिग्नोमेट्री म्हटलं की ड्रॉप करून टाकतात. बट तसं नाही आहे, मी व्यवस्थित मुलांना शिकवेन आणि त्याच्या अकॉर्डिंग ना त्यांना तो सोपाच जाईल 100%. तर चला, आता पुस्तकं वगैरे मी आधी बघून घेतली, त्यानंतर आता मी जेवून घेते. जेवल्यानंतर ना मस्त एकदम प्रॅक्टिस करायला घेणार आहे, कारण 3 वाजता क्लास आहे. तर 3 वाजायच्या आधी ना आता जेवण वगैरे झालं की थोडी भांडी होती तेवढी घासली आणि आता मी मॅथ्स प्रॅक्टिस करायला घेतलेलं आहे. म्हणजे कसं की थोडेफार पॉईंट्स वगैरे अंडरलाईन करून ठेवले किंवा लिहून ठेवले की मुलांना एक्सप्लेन करताना बरे पडतात. आणि काही सम्स ना मी सॉल्वसुद्धा करून घेते, की मुलांना दाखवताना अजून इझी जातं. तर अशा प्रकारे माझा आजचा व्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुमच्या मुलांना अभ्यासाबद्दल काहीही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कमेंट करा बिंदास. चला, भेटते पुन्हा. टिल देन मस्त राहा, एन्जॉय करा.